आखाती देशातील युद्धाचा खाद्यतेलाच्या दरावरती परिणाम. सिलेंडर नंतर आता अमरावतीमध्ये खाद्यतेलाच्या दरात वाढ. 1 लिटर तेलामागे 10 रुपयांची वाढ. 15 लिटरच्या तेलाच्या कॅनवरती 150 रुपयांची वाढ. चंद्रपूर शहरात 8 दिवसांनंतरही नंबर लावून गॅस सिलेंडर मिळेना. एजन्सीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा. तर आम्हाला पुरवठाच केला जात नाही, सिलेंडर द्यायचे कुठून, एजन्सी संचालकांचा सवाल. शेगाव शहरातील प्रमुख पंपांवरील डिझेल साठा संपला. पेट्रोल पुरवठा देखील बंद. जगद्गुरू राजेश्वर माऊली पंपावरती इंधन नसल्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय. बीपीसीएलकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाही. रत्नागिरीतील गॅस एजन्सीमधील व्यावसायिक सिलेंडरच्या वितरणाच्या वादावरती पडदा. गोडाऊन किपरनं 5 व्यावसायिक गॅस सिलेंडर परस्पर वितरित केल्याचं पत्राद्वारे मान्य केलं. तर वितरित करण्यात आलेले 5 व्यावसायिक सिलेंडर एजन्सीमध्ये परत आणण्यात आले. पुण्यातील चाकडमध्ये औद्योगिक वसाहतीमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा अजूनही कायम. सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेत गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक रांगेत उभे. करमाळ्यामध्ये भारत गॅस वितरक कंपनीकडून नागरिकांना घरपोच घरगुती गॅस सिलेंडर. प्रतीक्षा यादीनुसार वाटप केलं जात असल्यामुळे एजन्सी बाहेर कोणतीही गर्दी नाही. प्रतीक्षा यादी सध्या 2 दिवसांवर. गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि गॅस दरवाढी विरोधात जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. डोळ्यावरती आणि तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून अनोखं आंदोलन. मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस टंचाईच्या निषेधार्थ रिपाई ए गटाचं आंदोलन. चुलीवरती भजी तळून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध. मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचाही निषेध. नागपुरात एलपीजी दरवाढी विरोधात ऑटो चालक संघटनांचं आंदोलन. काँग्रेसचे नगरसेवक वसीम खान यांच्या नेतृत्वात आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑटो चालक संघटनांचं आंदोलन. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 58 ठिकाणी धाडसत्र. हॉटेल आणि रेस्टॉरंटमधनं 30 गॅस सिलेंडर जप्त. मागील 4 दिवसात 58 धाडी टाकत 30 घरगुती सिलेंडरचा साठा जप्त. बीड जिल्ह्यामध्ये गॅस साठा पुरेसा उपलब्ध. घरगुती गॅस टाकी 30 दिवसांऐवजी 45 दिवसांनी मिळणार. 15 दिवसांचा कालावधी वाढवल्यामुळे नागरिकांना अडचणी येण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये घरगुती गॅसची टंचाई नाही. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची माहिती. मात्र व्यवसायासाठी घरगुती सिलेंडर वापरल्यास कारवाई होणार. जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा. ही कारवाई करण्यासाठी 7 पथकं तैनात करण्यात आल्याची माहिती. परभणीमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हॉटेलमध्ये चुलीवरती जेवण. परिणामी लाकडाच्या किमतीत वाढ. 5 रुपये किलोचा लाकूड आता 7 रुपये किलोवर. त्यामुळे नागरिकांना आता महागाईचा सामना करावा लागतोय. नंदुरबारमध्ये 15 दिवसांपासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प. आश्रमशाळा कारागृहांसाठी प्रशासनाचा तातडीचा निर्णय. आश्रमशाळा आणि कारागृहात घरगुती गॅसचा पुरवठा सुरू केलाय. बीडच्या अंबाजोगाई योगेश्वरी देवस्थानच्या अन्नछत्रामध्ये चुलीवरती स्वयंपाक. भाविकांमध्ये गैरसोय टाळण्यासाठी ट्रस्टचा निर्णय. आखाती देशातल्या युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद. आखाती देशामधील युद्धाचा बीडमधील केबल उत्पादनावरती परिणाम. पीयूसी कॉपर आणि अॅल्युमिनियमच्या दरामध्ये 20 ते 25% दरवाढ. आंबा आणि काजू उत्पादकांना सरकारचा मोठा दिलासा. अधिवेशन कालावधीतच नुकसानग्रस्त उत्पादकांना सरकारकडून मदत जाहीर होणार. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना वाऱ्यावर सोडणार नाही. फडणवीस यांची बैठकीत ग्वाही. लातूर जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा 13 महिन्यांचा फॉर्म्युला. 5 वर्षात किमान 4 विधानसभा मतदारसंघातील सदस्यांना सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न. अकोला जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत घोळ. प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांसह 4 शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई. तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत कर्तव्यात कसूर झाल्याचं स्पष्ट. जळगावातील एरंडोल तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा या मागणीसाठी शेतकऱ्यांचं धरण आंदोलन. पुण्यातील भोरच्या संग्राम थोपटेंच्या साखर कारखान्याप्रमाणेच या कारखान्याला देखील 551 कोटींची हमी मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यात खामगाव रेल्वे स्टेशनजवळ अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारला. अज्ञातानं रात्री रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुतळा उभारला. रेल्वे स्थानकात गर्दी तर परिसरात तणावाचं वातावरण. पोलीस घटनास्थळी दाखल. अहिल्यानगरमधील आंदोलनात वराहांचा अमानवीय छळ केल्याप्रकरणी वंचितकडून संताप व्यक्त. पोलिसांच्या उपस्थितीत प्राण्यांचे पाय बांधून त्यांना डांबून ठेवल्यामुळे वंचित आक्रमक. दोषी आंदोलक आणि पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी. नाशिकच्या तपोवन इथल्या झाडांवरती जादू टोण्यासारखे अंधश्रद्धेचे प्रकार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तपोवनात धाव. झाडांवरती लावलेल्या काळ्या बाहुल्या, खिळे, बिब्बे काढले.
गुढीपाडव्यानिमित्तानं सांगलीच्या बाजारपेठेत साखरमाळा विक्रीसाठी दाखल. मात्र आखाती देशातील युद्धामुळे साखरमाळा व्यवसायावरती परिणाम. कच्च्या मालाचे दर वाढले, मात्र ऑर्डर आधी घेतलेले असल्यामुळे त्याच दरात करावी लागते विक्री. पारंपरिक गुढीला येवल्यातील पैठणीचा देखणा साज. येवल्याच्या पैठणीपासून बनवलेली खास गुढी वस्त्र बाजारामध्ये दाखल. विविध रंगांमध्ये आणि पारंपरिक डिझाईनमध्ये वस्त्र उपलब्ध. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सूर्यास्तानंतर बीडमधील मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी समाधी सोहळ्याला प्रारंभ. संजीवनी समाधीला वर्षभरातनं एकदाच नाथभक्तांना समाधीला स्पर्श करून दर्शन घेता येतं. 45 एकरात दर्शन रांगेची जय्यत तयारी. साताऱ्यातल्या भुईंज महालक्ष्मी देवीच्या किरणोत्सवाला आजपासून सुरुवात. 3 दिवस सकाळी 6 ते 7 दरम्यान किरणोत्सव सुरू राहणार. दर्शनासाठीच्या रांगा, विधी आणि महाआरतीसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं मोठं आयोजन. वाशिम नगरपालिकेनं करोडो रुपयांपेक्षा अधिक खर्च करून तारांगण आणि टेम्पल गार्डनच्या भयान वास्तवाचा आढावा. 8 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या टेम्पल गार्डनचं जंगलात रूपांतरण आणि तारांगणाचं सगळं साहित्य आगीत जळून खाक. वर्धा नगर परिषद करवसुलीसाठी ऍक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी 2000 मालमत्ताधारकांना नोटीस. 11,81,00,000 करापैकी 6,80,00,000 रुपये कर वसूल. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांसाठी 13 दिवसात 40% मालमत्ता कर वसुली करण्याचं मोठं आव्हान. कर न भरणाऱ्या करधारकांवरती पालिका कडक कारवाई करणार. आतापर्यंत सरासरी 60% वसुली झाल्याची माहिती. साताऱ्याच्या दहिवडी पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा. मंत्री जयकुमार गोरेंना बालेकिल्ल्यात मोठा धक्का. दहिवडी पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रम शिंगोडे आणि उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची निवड. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदाची 18 मार्चला निवड. उद्या सकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीत अध्यक्षपदाचा निर्णय होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अध्यक्षपद निवडीचे सर्वाधिकार. नंदुरबारच्या मिनी मंत्रालयामध्ये 36.99 कोटींचा अर्थसंकल्प सादर. शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पाणीपुरवठा क्षेत्रावरती विशेष भर. ग्रामीण भागातील प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची तयारी. सांगलीत किरकोळ थकबाकीदारांची लाईट महावितरणकडून कट. लाईट कट केल्यामुळे संतप्त नागरिकांचा अधिकाऱ्यांना घेराव. ठेकेदारामार्फत वसुलीदार नेमून वीज कट केल्याचा नागरिकांचा आरोप. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत यांचं नाव निश्चित. शिल्पा खोत थोड्याच वेळात अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील शिपाई भरतीची जाहिरात बनावट असल्याचं स्पष्ट. शिपाई भरतीची बनावट जाहिरात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं स्पष्टीकरण. येवला मनमाड मालेगाव रस्त्यावरील अवजड वाहतूक 24 मार्चपासून दिवसा बंद करण्यात येणार. रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. भुजबळांनी घेतलेल्या बैठकीनंतर निर्णय. बीडमध्ये ऊसतोड मजूर वसतिगृहातील घोटाळा उघड. कागदोपत्री जास्त विद्यार्थी दाखवून कोट्यवधींचा निधी लाटल्याचा आरोप, तर प्रत्यक्ष वसतिगृह नसतानाही निधी उचलल्याचा आरोप. बाबुराव मुस्केंची पुराव्यानिशी जिल्हा परिषदेकडे तक्रार. सखोल चौकशीचे आदेश. नागपुरातील विधान भवनासमोरचे अवैध बांधकाम तोडायला महापालिकेकडून सुरुवात. पूनम टॉवर्स आणि पूनम चेंबर्स मधील अनधिकृत बांधकाम पाडण्याचं काम सुरू. पाडकामाचा खर्च मनपा एन कुमार यांच्याकडून वसूल करणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून पोलीस भरती सुरू. 717 पदांकरता 23,791 उमेदवार लेखी परीक्षेच्या रेसमध्ये. लेखी परीक्षा उद्या होणार. जालन्यामध्ये विविध मागण्यांसाठी गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. खरीप पीक विमा आणि सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. आंदोलनाची तत्काळ दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. अमरावतीत सीसीआयकडून कापूस खरेदी बंद. FAQ दर्जाचा कापूस संपल्याचा सीसीआयचा दावा. मात्र शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस मोठ्या प्रमाणात शिल्लक. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोला शहरामध्ये घाणीचं साम्राज्य, तर शहरातील अनेक भागामध्ये नियमित साफसफाई होत नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला घाण साचल्याचं चित्र. उघड्यावरती पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली. पालिकेकडे तक्रार करूनही कार्यवाही होईना. सांगोल्यामध्ये 10वीच्या भूगोल विषयाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला. स्ट्रॉंगरूमचं कुलूप तोडून 50 प्रश्नपत्रिकांची चोरी. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. यवतमाळच्या दारवा पंचायत समितीत एसीबीचा छापा. कनिष्ठ सहाय्यक अफरोज खान पठाण एसीबीच्या जाळ्यात. वाढीव पेन्शन मंजूर करण्यासाठी 74,000ची लाच घेताना अटक. दारवा पोलीस ठाण्यात. जनगणनेचं काम सुरळीत पार पाडण्यासाठी पुण्याच्या भोर शहरामध्ये जनगणना 2027 प्रगण गटांचा सर्व्हे सुरू. मे महिन्यात जनगणना करण्यात येणार असल्याची भोर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांची माहिती. साखर निर्यातीसाठी अतिरिक्त कोटा मंजूर. केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाकडून 2025-26 साठी 87,587 टनांचा कोटा मंजूर.
यापूर्वी सरकारनं या हंगामासाठी 15 लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती. बिडकीनजवळच्या पारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरनं पाणीपुरवठा खंडित. विद्युत पुरवठ्याला अडचण आल्यामुळे टँकरद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर. महानगरपालिकेच्या N5 जलकुंभावरती सकाळपासून 41 टँकर उभे. जळगावच्या 40 गावमधील डोंगरी तितूर नदीपात्राला जलपर्णीचा विळखा. जलपर्णीमुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा. जलपर्णीमुळे नदीचं मूळ स्वरूप झाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव. प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन जलपर्णी हटवून नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी. वर्ध्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कार्यशाळा. ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शन. 8ही तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचा सहभाग. अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करून घेण्याच्या सूचना. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारचा शेळी बकरी बाजार गजबजला. 400 ते 450 शेळ्या बकऱ्यांची मोठी आवक. किमान 5,000 आणि कमाल 40,000पर्यंत शेळ्या बकऱ्यांना दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत. सांगली जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाची सांगता. 84,57,455 क्विंटल साखरेचं उत्पादन. यंदा ऊसाचं क्षेत्र घटलं. वाशिम जिल्ह्यासोबतच परिसरात 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा. काही ठिकाणी जोरदार पावसासोबतच वादळी वाऱ्याची शक्यता. रब्बी हंगामातील हरभरा, गहू आणि इतर पिकं काढण्याची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नंदुरबार, नवापूर, तळोदा, शहादा तालुक्यात कांदा उत्पादकांवरती आर्थिक संकटाचं सावट. कांदा काढणी सुरू होणार, मात्र कांद्याला दर मिळणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. अकोल्यात गेल्या 2 दिवसात तापमानात तब्बल 3 अंशांनी घसरण. मात्र तापमानात घट होऊन सुद्धा उष्णतेची तीव्रता कायम. गिरणा धरणामध्ये अवघा 47% पाणीसाठा शिल्लक. पुढच्या 20 दिवसांचं नियोजन आवश्यक. ग्रामीण भागात पाणी टंचाईची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यातील काही पतसंस्थांकडून बोगस वसुली दाखले देऊन कर्जदारांची लूट. अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन. छत्रपती संभाजीनगरातील मयूर पार्कमध्ये महिलेचे 1 लाखांचे दागिने दुचाकीस्वारांनी लंपास केले. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू. दोघांवर गुन्हे दाखल. ठाण्यातील वंदनाव एसटी बस डेपो बाहेर 4चाकी वाहन चोरीचा प्रकार टळला. सामाजिक कार्यकर्ते महेश कदम आणि मालक गोपाळ यादव यांनी भुरट्या चोराला गाडीमध्येच पकडून पोलिसांकडे सोपवलं. पुणे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. 3 कामगारांचा जागीच मृत्यू. इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर MIDC परिसरात क्रुझर गाडीचा टायर अचानक फुटल्यामुळे अपघात. आणि नाशिक मुंबई महामार्गावरती पिंपरी फाटा इथे विनापरवाना बकऱ्या घेऊन जाणारा ट्रक इगतपुरी पोलिसांनी पकडला. इगतपुरी पोलिसांकडून ट्रक जप्त.